आजीवन अध्ययन व विस्तार विभाग क ब चौ उमवी विद्यापीठ जळगाव श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य व म.पू. मुव वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत शेतकरी सहाय्यता कार्यशाळा वडजाई येथे संपन्न. धुळे तालुक्यातील वडजाई येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जवाहर विद्यालय वडजाई येथील प्रांगणात सदर शेतकरी सहाय्यता कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळेचे चेअरमन कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर शिक्षण प्रसारक संस्था चेअरमन भगवान आप्पा गर्दे, आजीवन अध्ययन विस्तार विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर आशुतोष पाटील, एस कला वाणिज्य महाविद्यालय धुळे प्राचार्य डॉक्टर रवींद्र वाघ, सिनेट सदस्य ग ब चौ उमवी डॉक्टर वर्षा शिंदे, तसेच तालुका कृषी अधिकारी सौ माधुरी गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती खैरनाराप्पा, वडजाई सरपंच सौ मानसी धर्मेंद्र देवरे, उपसरपंच महेंद्र सुरेंशी, जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वडजाई प्राध्यापक जे.बी. पाटील, पवार सर आदी सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर यावेळी या ठिकाणी प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी सौ माधुरी गायकवाड यांनी डिजिटल शेती संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले, तर उपकृषी अधिकारी धुळे प्रवीण पवार यांनी शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय संदर्भात, दीपक जाधव मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना संदर्भात, तर वाल्मिक सोनवणे यांनी यशदा मास्टर ट्रेनर यौगिक शेती संदर्भात या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता व स्वर्गीय रोहिदासजी दाजी साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून शेतकरी सहाय्यता कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला. यावेळेस मोठ्या संख्येने आजूबाजू पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता. तर कार्यक्रमासाठी समन्वयक डॉक्टर एस टी पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. तर संयोजक डॉक्टर सुरेश आगडे, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर भाऊसाहेब देसले, डॉक्टर प्रशांत बदाने, डॉक्टर शरद बांबरे, डॉक्टर भूषण देवरे, तसेच आयोजन समिती डॉक्टर डी.एस. चौधरी, डॉक्टर अभयकुमार खैरना, डॉक्टर प्रमोद पाटील, डॉक्टर सदाशिव सुरेंशी, डॉक्टर मनीषा कचवे, डॉक्टर क्रांती एस पाटील, डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर प्रशांत वानखेडे, डॉक्टर अनंत पवार, डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर अश्विनी बांबरे, नरेंद्र सुर्वे, नितीन कोतेकर, भूषण पाटील, शशिकांत देसले, अशोक निकम आदी सर्व आयोजन समितीचे पदाधिकारी व सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग देखील उपस्थित होता. आपण वेळोवेळी त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतो. माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करीत असतो. मी फारसा विलंब न करता आजच्या या कार्यशाळेसाठी विशेषतः उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाचा एक विभाग कार्यरत आहे. त्या विभागाच्या माध्यमातून समाजा सगळ्यांना नमस्कार. फिदा मुल्ला अब्दुल अली वाणिज्य महाविद्यालय त्याचाच एक भाग म्हणजे शेतकरी सहायता उपक्रम. या उपक्रमाचं आयोजन या वडजाई या गावामध्ये श्री शिवाजी विद्याप्रसारक यामध्ये शेतकरी वर्ग आहे ज्यांना या शेतीमध्ये सर्वात जास्त ज्ञान आहे आणि ते आपल्याला याच्यामधली सर्व माहिती आपल्याला पुरवण्याचं काम करतील. हा जो कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला माझ्या कुणाल बाबांच्या मार्फत आणि आमचे संस्थेचे उपाध्यक्ष एस टी भैया या दोघांच्या वतीने मी तुम्हाला या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचावर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती धुळ्याचे सभापती माननीय आप्पासाहेब साहेबराव खैरनार, या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय आप्पासाहेब भगवानजी गर्दे, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी विभागातले वेगवेगळे अधिकारी आणि सहकारी, या वडजाई गावाचे सरपंच, उपसरपंच, या वडजाई गावातील शेतकरी, परिसरातील शेतकरी बंधू आणि भगिनींनो, विद्यापीठ ही संस्था काय काम करते याची आपल्या सगळ्यांना कल्पना असेल. विद्यापीठ ही तुमच्या माझ्या घरातल्या युवकांना युवतींना उच्च शिक्षण देण्याचं काम मुख्यतः करत असते. आपला जो परिसर आहे म्हणजे आपला जो भाग आहे खानदेश, या भागामधला जो शिकणारा तरुण वर्ग आहे हा सगळा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, शेतमजूर कुटुंबातून आलेला आहे. त्याच्यामुळे विद्यापीठ त्या
शेतकरी शेतमजूर कुटुंबामधून आलेल्या मुलामुलींना शिकवतानाच त्यांच्या कुटुंबाची पण काळजी घेऊ पाहते. ते ज्या शेतकरी पार्श्वभूमीतून आलेले ती शेतकरी पार्श्वभूमी अधिक सुदृढ, अधिक संपन्न कशी होईल असा विचार देखील विद्यापीठ करतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम या ठिकाणी आपण शेतकरी सहायता उपक्रम आयोजित केलेला आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम आम्ही आयोजित करतो आहोत. आमचा उद्देश असा आहे की आता विद्यापीठ शेतकऱ्यांना काय मदत करू शकते. शेतकऱ्यांना मदत करून देणारे अनेक व्यासपीठ आहेत, अनेक मंच आहेत, शासन आहे, अनेक संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत. विद्यापीठ काय मदत करू शकते, तर विद्यापीठ तर काही पैसा पुरवू शकत नाही किंवा विद्यापीठ काही शासनासारख्या वेगळ्या योजना देऊ शकत नाही. पण विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहू इच्छिते एवढं मात्र निश्चित. आणि त्याच्याकरता आम्ही या उपक्रमाचं स्वरूप असं ठेवलं की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण काय मदत करू शकतो, काय मार्गदर्शन देऊ शकतो. तर आम्ही त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी निश्चित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांबद्दलच्या, त्या योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळावी. याच्याकरता शासनाचे जे कृषी विभागातले अधिकारी आहेत त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एरवी सुद्धा कृषी अधिकारी सगळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच असतात. त्याची पावती म्हणजे या गावातल्या सेंद्रिय गटाने तालुका कृषी अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. म्हणजे त्यांच्यामध्ये कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये एक वेगळं नातं असतं. पण शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, त्यांना फायदा देण्यासाठी, त्याची माहिती द्यावी हा एक उद्देश आहे. दुसरा आहे की शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांसमोर खूप मोठी आव्हान आहे. आसमानी आव्हान आहे, सुलतानी आव्हान आहे. म्हणजे पाऊस कधी सांगता येत नाही आणि पाऊस कधी येणार नाही हे पण सांगता येत नाही. अशा विचित्र कैचीमध्ये, अशा विचित्र कात्रीमध्ये परिस्थितीमध्ये शेतकरी सापडलेला आहे. त्याच्यामुळे शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. तर निसर्ग लहरी झालाय, त्याला जबाबदार आपणच आहोत, माणसंच आहोत हे निश्चित आहे. पण या निसर्गाच्या लहरीपणाचा शेतीवरती जो परिणाम होतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्याने कसं टिकून राहावं, आपली शेती कशी करावी, मग याच्याकरता सेंद्रिय शेतीचा मार्ग काय अवलंबू शकता येतो. किंवा आज या दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये यौगिक शेती नावाचा एक विषय तुमच्याशी एक वक्ते बोलणार आहे. तो विषय काय असू शकतो. किंवा डिजिटल शेती याच्याबद्दल तालुका कृषी अधिकारी मॅडम तुमच्याशी बोलणार आहेत. तर ते काय असू शकतं, डिजिटल शेती म्हणजे काय. म्हणजे शेतकऱ्याने स्वतःला अद्ययावत करणं, अपडेट करणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. आपल्याला तो अपडेट करावा लागतो. तो काम करत नसेल तर काय सांगतो आपल्याला, तो मोबाईल दुरुस्त करणारा त्याला अपडेट करा म्हणजे तो पुन्हा व्यवस्थित काम करतो. किंवा आपल्याला मोबाईल रिचार्ज करावा लागतो, त्याशिवाय आपलं काम होत नाही. तसंच शेतकऱ्यांना सुद्धा स्वतःला रिचार्ज करणं, अपडेट करणं, अद्ययावत करणं आवश्यक आहे. मग या शेती करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये काय नवीन गोष्टी येत आहेत याच्याबद्दल तज्ज्ञांकडनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं हा एक उद्देश आमचा आहे. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे शेतकरी आत्महत्येचं जे प्रमाण आहे. आता 2 दिवसापूर्वीच विधानसभेमध्ये कृषी मंत्र्यांनी निवेदन दिलं की रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय. आता ही खरं तर वर्तमानपत्राची हेडलाईन असू नये. शेतकरी आत्महत्या होत नाही अशी हेडलाईन असायला हवी, पण तशी हेडलाईन आहे की रोज एक शेतकरी आत्महत्या करतो ही आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मग शेतकरी आत्महत्या का करतो याची कारणं शोधून मग शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे असं आम्हाला अधिक वाटतं. पाहिजे शेतकऱ्यांना सुद्धा बोलण्यासाठी कुठे जागा असली पाहिजे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांकरता समुपदेशन काउन्सिलिंग कार्यशाळा सुद्धा त्या ठिकाणी घेत असतो की शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष मानसोपचार तज्ज्ञ, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ शेतकऱ्यांशी बोलतात. त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय, कौटुंबिक समस्या काय, आर्थिक प्रश्न काय, मानसिक प्रश्न काय, इतर काय प्रश्न आहेत हे सगळे जाणून घेऊन त्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातनं काही मार्ग निघू शकतो का, असा सगळा प्रयत्न आमचा शेतकरी सहायता उपक्रमाच्या माध्यमातून आहे. याच्यामध्ये सहायता शब्द महत्वाचा आहे कारण आम्ही फक्त मदत करू शकतो. विद्यापीठाचं म्हणजे आमचं विद्यापीठ हे पारंपरिक राज्य विद्यापीठ आहे. हे काम जे शेतकऱ्यांना मदत करण्याचे खरं तर ते कृषी विद्यापीठांनी करण्याचं आहे. पण आम्ही त्याच्यामध्ये विद्यापीठ समाजाला काही देणं लागतं म्हणून समाजाशी आपण काहीतरी दुवा साधला पाहिजे म्हणून या भूमिकेतनं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. गेल्या 3 वर्षांपासून अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आम्ही शक्यतो असा आग्रह धरतो की हा कार्यक्रम शेतकरी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये, अतिशय हायफाय सभागृहामध्ये शेतकऱ्यांचा कार्यक्रम होऊ नये, तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे अनेक कार्यक्रम हे प्रगतीशील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये घेतलेले. त्याचा उद्देश असा झाला की प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेमकं काय चालू आहे, तिथं काय नवीन प्रयोग केले जात आहेत हे सुद्धा परिसरातल्या शेतकऱ्यांना समजतील, त्याच्यातून त्यांना माहिती मिळू शकेल आणि नवीन उभारी मिळेल. तर आमचा प्रयत्न आहे की तो शेतकऱ्यांच्या बांधावरती कार्यक्रम झाला पाहिजे, त्यांच्या शेतामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे.
त्याच्यामुळे आज या महाविद्यालयाने वडजाई गावामध्ये, वडजाई सारख्या प्रगतिशील शेती करणाऱ्या गावामध्ये, म्हणजे इथं सेंद्रिय शेती करणारा एक गट आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं एकूणच जे काम आहे त्याच्यातनं या गावाची समृद्धी होते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशा वडजाई या गावामध्ये हा कार्यक्रम होतोय, त्याचा विद्यापीठाच्या वतीने मी अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त करतो आणि या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला आधीच उशीर झालेला आहे. व्यासलेल्या पाहुण्यांनाही आपापल्या कामासाठी जायचंय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शक इथं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित आहेत. ते अधिक सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. महाविद्यालयानं इथं आम्हाला बोलवून उपस्थित राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त करते. आणि खरोखर आनंद झालेला आहे की आज वडजाई या ठिकाणी मगाशी सरांनी, निलेश पाटील सरांनी आणि एका स्पीकरने इथं म्हटल्याप्रमाणे जय जवान जय किसान, खरोखर ह्या वडजाई ह्या गावातून खूप सारे जवान तयार झालेले आहेत आणि किसान तर आपल्या समोर आहेतच. या दिवसभराच्या कार्यशाळेसाठी विविध विषयांच्या वरती आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आपण सगळ्या शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा शेती प्रधान देश आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाचा विकास झाला तर आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. तुमच्यामध्ये ह्या योजनांच्या संदर्भात एक अवेअरनेस क्रिएट करावा की जेणेकरून कृषी उत्पन्न चांगल्या पद्धतीनं पर्यावरणाला धोका न पोचता, आजकाल शब्द आपण अतिशय महत्वाचा झालेला आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे इथं आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता, मगाशी ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीच्या संदर्भात इथं उल्लेख झाला. खरोखर आनंद वाटला की याकडे जाणं किती आवश्यक आहे जेव्हा आपण पर्यावरणाच्या संदर्भात बोलतो आहोत. तर हाही प्रयोग या गावातून होतो आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुमचं खरोखर अभिनंदन करतो की असं प्रयोग तुम्ही ह्या गावात करत आहात. मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. दिवसभराच्या कार्यशाळेसाठी विविध विषयांच्या वरती मार्गदर्शन तुम्हाला मिळणारच आहे. ट्रेडिशनल पद्धतीनं आपण जी शेती करतो ते आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण अधिक चांगल्या पद्धतीनं शेती कसं करू शकतो या संदर्भात आज आपण AI, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, त्याचाही उपयोग आपल्याला शेती करताना कसा करून घेता येईल या संदर्भात सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्यामुळे अधिक जास्ती वेळ तुमच्या आणि कृषी अधिक वडजाई गावाची निवड जेव्हा करण्यात आली, खरोखर या तालुक्यातील वडजाई हे गाव सर्वच विषयांमध्ये पारंगत असं गाव आहे. इथे स्वातंत्र्य सैनिक झाले, आमदार झाले, दाजी साहेबांच्या राजकारणाची सुरुवात या गावातून झाली. असं हे प्रगतिशील असं गाव आणि सर्वच क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रात असेल, शेतीमध्ये असेल, सर्व ज्याच्यात या गावातनं वेगवेगळे प्रयोग नेहमी आपल्याला बघायला मिळतात. जवळच पिंपरी येथे आपलं कृषी विभागाचं कार्यालय आहे, तिथून त्यांना मार्गदर्शन पण मिळतं. थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं की सेंद्रिय गटाच्या वतीने गायकवाड मॅडमांचा सत्कार करण्यात आला. मित्रांनो, खरं म्हणजे दाजी साहेब कृषी मंत्री असताना त्यांचा जास्तीत जास्त भर हा सेंद्रिय शेतीवर होता. सेंद्रिय शेतीचे भरपूर कार्यक्रम दाजी साहेबांनी त्यावेळेला घेतले आणि सेंद्रिय शेतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज आपण बघतो, मी लहान असताना बघितलं होतं, आपण पण बघितलं असेल की कॅन्सर हा काय आहे तो कोणाला माहित सुद्धा नव्हता. आता बघा तुम्ही, प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 10% लोकांना तरी कॅन्सर हा होतो आणि त्या आजाराने माणसं जातात. याचं कारण म्हणजे आज आपण जो आहार घेतो, भाजीपाला घेतो, सर्व केमिकल युक्त त्याच्यावर त्या फवारण्या, अतिशय वाईट परिस्थिती आहे. पिकवले जातात ते देखील फळं, त्याला देखील कुठलं तरी केमिकल लावलं जातं. अशा प्रकारची परिस्थिती आल्यामुळे सेंद्रिय शेती खऱ्या अर्थाने फायद्याची आहे आणि ती करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मॅडमांनी या गटाला काहीतरी सहकार्य केला असेल, चालना दिली असेल, म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचं या विषयावर चांगलं अभ्यास आहे किंवा जोर आहे असं मला या ठिकाणी दिसून आलं. तर जास्तीत जास्त प्रमाणात आपण शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे असं मला तरी वाटतं. पण आपण काय करतो की उत्पन्न जास्त आलं पाहिजे म्हणून बाकीचा विचार न करता, पण त्याचा आपल्याला किती दुरुपयोग होतो याचा आपण कधीच विचार करत नाही. तर आज या ठिकाणी हा चांगला कार्यक्रम घडवून आणण्यात आला
या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आज कृषी विभागाचे अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करतीलच. आम्हाला एक रिटायरमेंटचा कार्यक्रम धुळ्यात आहे, तिथे आपण आम्हाला जायचं आहे, त्यामुळे आम्ही नाही तर थांबलो असतो तर अनेक अधिकारी आपल्याला अजून मार्गदर्शन करतील. पण मॅडम, मी आपल्याला सांगू इच्छितो, या धुळे तालुक्यातील शेतकरी इतका प्रगतिशील आणि प्रयोगशील आहे की प्रत्येक विषयावर तुमच्यापेक्षा जास्त पुढे आमचा शेतकरी आहे. दूधाचा धंदा असो, शेतीचा व्यवसाय असो, शेतकरी हा पूर्ण गोष्टींचा अभ्यास करून शेतीकडे वळत असतो आणि चांगल्या प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करतो. धुळे तालुक्यातील शेतकरी, जरी सरांनी सांगितलं, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं की शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे. सर्व प्रकारचा खर्च होतो, एक पाऊस नाही आला तरी त्याची मेहनत वाया जाते. यावर्षी पावसाळा जास्त झाला, कपाशीचं पीक चांगलं आलेलं होतं, परंतु जास्त पावसामुळे सर्व बोंडं गळून गेले आणि शेतकऱ्याला मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाचे तिथे एक AI आधारित शेती कशी असली पाहिजे आणि त्याचा शेतीसाठी कसा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे याची एक समिती झाली. आपल्याला माहिती आहे की शेती ही आता नैसर्गिक पूर्ण घटकांवर अवलंबून आहे. मागच्याच वर्षाचं उदाहरण घेते की मागच्या वर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे सर्वांनी लागवड लवकर केली आणि नंतर पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे रब्बी पण आपला चांगला आला. परंतु आपल्याकडे महाविस्तार AI हे जे ऍप लॉन्च केलेले कृषी विभागाने अतिशय चांगलं, म्हणजे आपल्याला माहिती की शेतीची जी आपली अनिश्चितता आहे त्याच्यावर आपण कसं पुढचं नियोजन करू शकतो. म्हणजे महाविस्तार AI ऍप जे आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जर आपल्याला कीड, रोग आणि हवामानाच्या बदलाच्या स्वरूपात जर आधीच माहिती जर झालं, काय उपाययोजना केली पाहिजे, तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. बरोबर आहे. आपल्याला जर समजा एखादी फील्डमध्ये जाताना किडीचा जर प्रादुर्भाव वाटायला लागला तर आपण काय करत असतो, बऱ्याचदा शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन त्याची माहिती देतो आणि त्या पद्धतीचं जो कृषी सेवा केंद्राला कदाचित फायद्याचं असतं त्याचं रिकमेंडेशन देत असतो. पण जर आपण महाविस्तार AI ऍपचा जर वापर करून जर त्यांना प्रश्न विचारला, एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळते की कुठल्या कंटेंटचं, म्हणजे तो कंपनी रिकमेंड करत नाही आपल्याला, कुठल्या कंटेंटचं आपल्याला औषधाची फवारणी केली पाहिजे किंवा मग उपाययोजना काय केली पाहिजे, त्याच्यात आधी प्रिकॉशन घेतली जाते. म्हणजे प्राथमिक काय उपाययोजना केली पाहिजे, नंतर तो रासायनिक किंवा मग पुढच्या स्टेजला जातो. म्हणून आपल्याला अगोदर त्या माहितीचा नक्कीच वापर होतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की आपल्या कृषी विभागामार्फत इथं अधिकारी उपस्थित झालेले, म्हणजे इथे बसलेले किती लोकांकडे महाविस्तार AI ऍप डाउनलोड झालेलं आहे बरं? नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नासा पाटील साहित्य व मुल्ला फिदा मुल्ला अली वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानानं आज वरजई गावामध्ये आणि या वरजई जवाहर शिक्षण संस्थेच्या हायस्कूलच्या प्रांगणामध्ये या शेतकरी सहायता कार्यशाळा जी आहे तर ती संपन्न झालेली आहे. या कार्यशाळेला प्रामुख्यानं उद्घाटक जे होते तर ते उद्घाटक आमच्या जवाहर शिक्षण संस्थेचे प्रमुख अप्पासाहेब भगवानजी गर्दे उपस्थित होते. त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय अप्पासाहेब खैरनार जे आहेत तर ते अप्पासाहेब खैरनार या ठिकाणी उपस्थित होते. आणि विशेष करून विद्यापीठाचे आजीवन शिक्षण विभागाचे प्रमुख तथा त्याचे संचालक जे होते तर ते डॉक्टर आशुतोष पाटील, विद्यापीठाच्या सिनेट मेंबर डॉक्टर वर्षा शिंदे मॅडम, आमचे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी, किंबहुना या कार्यक्रमाचे समन्वयक जे होते तर ते प्राध्यापक डॉक्टर भैया पाटील आणि सूत्रसंचालन वगैरे करणारे डॉक्टर निलेश पाटील, या ज्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर हे, याचप्रमाणे गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव जे होते तर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि विशेष करून त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये काय करता येऊ शकतं
मग त्यासाठी आमचं महाविद्यालय आणि विद्यापीठाचा आजीवन शिक्षण विस्तार विभाग यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम राबवला गेला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना ज्या असतील त्या योजनांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना ज्या काही समस्या भेडसावत आहेत तर त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल याच्यासाठी प्रामुख्यानं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे चर्चासत्र जी आहेत तर ती देखील आमच्या या महाविद्यालयाच्या वतीनं आणि या कार्यशाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे यामध्ये डिजिटल शेती जी होती तर ती डिजिटल शेती कशा पद्धतीने करायचं पाहिजे या संदर्भामध्ये माधुरी गायकवाड मॅडम ज्या होत्या जर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी म्हणून त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या या वरजे गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन आणि उद्बोधन केलेलं आहे. किंबहुना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय कशा प्रकारचे असायला पाहिजे त्या पूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असेल किंवा अन्य इतर जे असतील तर त्या संदर्भातली माहिती जी आहे तर ती प्रवीणजी पवार जी आहे उपकृषी अधिकारी धुळे यांनी दिलेली आहे. तसंच शेतकऱ्यांविषयीचे विविध योजना जे आहे योजनांची माहिती जी आहे डॉक्टर दीपक जाधव असतील किंवा त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाबद्दल दिलेली आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेतीबद्दल देखील आणि आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येऊ शकेल आणि शेतकऱ्यांची जी स्थिती आज निर्माण झालेली सर्वीकडं शेतकरी हा भरडला जातोय आणि म्हणून त्याला सावरण्यासाठी काय करता येऊ शकतं याच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आणि याच्यावर मोठ्या प्रमाणावर विचार मंथन झालेले आणि हे विचार मंथन भविष्यात शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त पुढेल अशी आम्हाला खात्री आहे. ही कार्यशाळाची यशस्वी करण्यासाठी आमचे श्रद्धास्थान जे आमचे आधारस्तंभ जे संस्थेचे आदरणीय कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनानं आम्ही या ठिकाणी ही कार्यशाळा घेऊ शकलो आहेत. किंबहुना आमच्या संस्थेचे पदाधिकारी जे होते आदरणीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब एस.टी. पाटील हे देखील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या संस्थेचे सर्व एकूण पदाधिकारी असतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि विद्यापीठाचे सहकारी आणि धुळे जिल्ह्यातील किंबहुना तालुक्यातील जेवढे कृषी अधिकारी जे असतील जेवढे कृषी संदर्भातमध्ये शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देऊ शकतील अशानुसार आम्ही या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांचा मोलाचा सल्ला देऊन हे या वरजे गाव जे प्रगतिशील शेतकरी इथं आहेत सेंद्रिय शेतकरी करणारे गट देखील आहेत तरी भविष्यामध्ये ती शेती कशा पद्धतीनं आधुनिकतेची जोड तिला देता येईल यासाठी निश्चितच ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल आणि असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी या आयोजनासाठी सर्व मदत केली. या शाळेचे मुख्याध्यापक असतील स्टाफ असेल त्यांनी देखील मदत केली. आमचे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक मंडळी असतील सर्व कार्यक्रम अधिकारी असतील तर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी जे यांनी देखील ही कार्यशाळा कशी यशस्वी होईल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि खरोखर मला या ठिकाणी सार्थ अभिमान वाटतो आनंद होतो की आम्ही ही जी कार्यशाळा घेतलेली आहे तर निश्चित या वरजे गावामध्ये एक आदर्श गाव शेतकऱ्यांसाठी आजही पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिकतेच ओढ देऊन करणारं गाव जे विशेषतः क्रांतिकारी गाव आहे या गावामध्ये जय जवान आणि जय किसान हा नारा जे उपयुक्त ठरतोय तर निश्चितच या शेतकऱ्यांसाठी हे भविष्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून ही कार्यशाळा या ठिकाणी निश्चितच फलदायी ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू.